गाडीचं काय तर सीट कवर वगैरे जे आहे वाटतं ते बी घेऊन येणार आहे. गाडी बघा, तिथं नंबर प्लेट नाही आहे. आपले भाऊ बी ते लोक बसलेत. तिथं बाल्या पण आहे. बाल्याने हेल्मेट घातलंय. एकदम चोरवणी वाटायला एकदम. तर आपण जाऊया आता कळव्याला आपण जाणार आहे. तर बसूया गाडीवर. ट्रिप सीझन चाललो आहे आम्ही. हां बसलो, चला. तर आपण निघालेलो आहे आता डिगा स्टेशनच्या इथं पोहोचलेलो आहे आपण चाललो आता भाऊच्या गाडीला नंबर प्लेट नाही, ती नंबर प्लेट आलेली आहे. नंबर प्लेट ती आपण नंबर प्लेट घ्यायलाच चाललो आहे आपण कळव्याला. कळव्याच्या आतमध्ये आहे वाटते. तर आपल्याला इथं डिग्यापाशीच आपल्याला ट्रॅफिक भेटलेली आहे. मस्त सिग्नल लागलेला आहे. आपण जरा थांबलो आहे. तर आपण आता जाणार कळव्याला. आता आम्ही तिघं चाललो आहे. तर आपण आता स्टेशनपासून निघालो आहे. आता जाऊ आपण कळव्याला. आता डायरेक्ट आपल्याला ट्रॅफिक ह्या टायमाला लई दिसून यायला लागली आहे. तर ट्रॅफिक आहे नुसती. तर थांबलो आहे आम्ही या साईडला. का थांबलो आहे कारण की त्या साईडला हवालदार आहे. आम्ही लोक 3 जण बसलो होतो गाडीवर. याच्यावर आम्ही या साईडला थांबलो आहे जरा. तर चला आपण जाऊया. आता गाडीवर बघा आपण 3 जण आहेत. कसं दिसतो आपण गाडीवर. भाऊ मध्ये बसला आहे. अनिकेत चालवते गाडी. तर आपण आता निघालो आहे. आता आपण विटावा मागं सोडून दिला आहे. विटाव्याच्या पुढं आलेलो आहे आपण. आता आपण जाऊया कळव्याला. आता जिथं बघावं तिथं आपल्याला गर्दीच लई दिसत होती. तर इथं बी आपल्याला ट्रॅफिक नुसतं ट्रॅफिक भेटलेलं आहे आपल्याला. तर इथं आपण थोडंसं थांबूया. तिथं बघावं लागेल कारण की हवालदार आम्हाला फाईन बिन नाही मारू म्हणून. नवीन गाडी आहे, फाईन तर एवढं पडणार नाही. पण आपल्या अनिकेत भाऊची गाडी असती तर आपल्याला लय फाईन पडला असतं. तर आपण जाऊया आता लगेच. तिथं थोडंसं थांबून जाऊया आपण. तर आपण आता पोचलो आहे कळव्या नाक्यापाशी. आपण पोचणार आहे. अजून पोचलो नाही. ब्रिज लागलेला आहे आपल्याला. आता पोचून आपण कळव्याच्या इथं. तर आपण जाऊ. आता मी कॉलेजून सुटून आलतो आणि वापस ह्या रोडला आलो आहे मी. आपल्याला कळव्याचा ब्रिज लागलेला आहे आता ह्यो. तर आपण पोचलो आहे कळव्याच्या इथं. कळवा नाका आहे ह्यो. मस्त कळवा नाका आहे. इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे इथं. तर आपण जाऊया आता कळव्यामध्ये. आता आतमध्ये एंटर होतो. आपल्याला बाहेर नाही आहे त्याचं, आपल्याला आतमध्ये भेटणार आहे ते. आणि ह्याच लेफ्ट साईडला माझं कॉलेज बी पडतं आहे मनीषा नगरमध्ये. तर मी आत्ताच या इथून आलतो मी आता कॉलेजमधून. तर आता डायरेक्ट वापस तिकडंच चाललो आहे. तर आपण चाललो आहे मस्त तिकडे. तर हे आहे आपल्या भाऊचं शोरूम. म्हणजे भाऊचं शोरूम नाही आहे, गाडी घेतली तेवाला शोरूम आहे आपलं. इथं बाल्या गाडीची चावी लावते, मस्त चावी काढतोय. आतमध्ये चाललेत हे लोक. आणि हे आहे आपण बघू शकता. इथं आलो आहे आपण. आता आपण बी जाऊया थोडंसं आतमध्ये, बघूया कसं आहे काय नाही. आतमध्ये भावते गेलेत. गाडी उभा मस्त आहे. वेद मोटर्स. तर आपण सीधा कॉलेजमधून शिकून आलो. कॉलेजमधून भेटून आल्यानंतर डायरेक्ट आपल्याला बाले भेटला. आपल्याला गाडीवर बसलो आपण. लगेच आलो आपण नंबर प्लेट घ्यायला. गाडी बघू तुम्हाला. ही आपली भाऊची गाडी. भाऊचा नंबर प्लेट आला एकदम मस्तपैकी आलेला आहे. फक्त आपल्याला इथं नंबर प्लेट भेटलेली आहे. आणि त्या साईडला आपल्याला शीट कवर, अजून मॅट वगैरे ते सगळं त्या साईडला भेटणार आहे. ह्या मोटरवाल्याचं तिथं गॅरेज आहे वाटतं आहे. तिथं आपण जाऊया आता तिकडं. ते बोलले इथं जवळ नाही आहे, थोडंसं लांब आहे. आपण चालत नाही जाऊ शकतो. आता गाडीने आपण चाललो आहे तर मोटरवाल्याकडं. तर आपण बसलो आता 3 जण मस्तपैकी. आता मी मध्ये बसलो आहे. आता आपण चाललो आहे त्या मोटरवाल्याकडं. आपल्याला काय मॅट घ्यायचं आहे वाटतं अजून, शीट कवर वगैरे.
इथं आपल्याला नंबर प्लेट बी बसून द्यायलेत, मस्त इथं नंबर प्लेट बसवायले, माप बीप वगैरे काय तर घ्यायलेत वाटते. आणि इथं मी फ्रुटी पितोय, मी एकटाच नाही पित आहे, हे लोक बी पित आहेत, हे बघा. आणि ते बी फ्रुटी मीच घेऊन दिले, एवढं ऊन होतं याच्याहून. तर माप बीप घेतलेलं आहे, नंबर प्लेट मस्तपैकी मागचीवाली लागलेली आहे नंबर प्लेट. आता पुढचीवाली नंबर प्लेट लावायचे. दोन्ही नंबर प्लेट एकाच साईजचे आहेत. आताचे नवीन जे नंबर प्लेट आले ते असेच आहेत. भाऊची गाडी बघा इथं मस्त इथं लावले, अजून काम बाकी आहे त्याचं, नंबर प्लेट लावायला. अजून आपल्याला मीटर बी चालू करायचं आहे, पण मीटर चालू करता वेळेस काय तर खालून मीटर चालूच नव्हतं, त्याच्यावर गाडी खोलावं लागली पूर्ण बघा. खालून ते वाटते पिन कोणची लागतच नव्हती, तर पूर्ण नवीची नवी गाडी, तर हिचं ओपनिंग बी झाले. आता गाडीचं गाडी खोलली आहे, आता त्यातलं कोणचं तर ते लावायलेत वाटते वायर वगैरे. गाडी तर तयार झाली, आता जाऊ आपण घरी, नाश्ता करू थोडा. आता भाऊ थोडा नाश्ता खिलवणार आहे आपल्याला, तर आपण आता जाऊ आता घरी लगेच. ब्लॉग इथं संपलेला आहे. आपल्याला ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.